नमस्कार मित्रांनो, सध्या दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच हातात तोंडाशी आलेले जे पीक आहे ते सुद्धा नैसर्गिक संकटामुळे हिरावून घेतलं जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीमध्ये आलेले असून सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच बांधणीमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. तीच म्हणजे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे कधी जमा होणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवाच्या अकाउंटमध्ये जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत, असं सूत्राच्या माहितीद्वारे समजत आहे. तर पण 17व्या हप्त्याचे पैसे अकाउंटमध्ये टाकण्याबाबत ज्या अधिकृत तारखा आहेत, या अधिकृत तारखाची कोणतीही घोषणा शासनाकडून केलेली नाही. आपल्या देशातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार अंतर्गत काही वर्षापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच या योजनेच्या मदतीने सरकार दरवर्षी शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये अशा पद्धतीने वर्षातून 6,000 रुपयाची आर्थिक मदत शेती साहित्य घेण्यासाठी करत असते. आणि आतापर्यंत केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर जवळपास 16 हप्ते हस्तांतरित केलेले आहेत. आणि केंद्र सरकार अंतर्गत लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 17व्या हप्तासुद्धा आता टाकण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये पेरणीचे दिवस असतात आणि यामुळे शेतकरी बांधवांना खते, औषधे, बी बियाणे घेण्यासाठी पैशाची गरज लागते. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकार लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये टाकणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.